टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाणी पुरवठा जो झाला हा रंगबिरंगी पाणी हे गढूळ येतंय आणि पिवळं येतंय हे यांना माहित होतं, तरी त्यांनी त्याचा उपसा केला। माहित नव्हतं असं नाही, तुम्हाला माहित होतं तरी तुम्ही त्याचा उपसा केला। ते पाणी तुम्ही म्हणजे टाकीला चढवलं पिवळं पाणी आणि ते सोडलंही। ह्यांना सगळं माहित होतं की हे पिवळं पाणी आहे। हे का केलं त्यांनी आणि कोणी केलं, याला जबाबदार कोण आहे? इथे शुद्धीकरण त्यांचं केंद्र आहे, तेच पाणी तिथं त्यांनी शुद्ध केलं तरी ते शुद्ध झालं नाही, म्हणजे रंग पिवळाच राहिला। मग ह्यांनी सोडलं कसं पाणी, पुढे का सोडलं? तर तुम्ही नागरिकांच्या नळात का सोडलं पाणी? ते हा साधा प्रश्न आहे। नो 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 दॅट इज नॉट द आन्सर। म्हणजे याचा अर्थ कसा आहे की जे व्हायचंय ते नागरिकांचं हो, ते तुम्ही कारवाई कोणावर केली? 8 लाखाचं शहर, 15 दिवस रंगबिरंगी पाणी पुरवठा तुम्ही केला, कारवाई कोणावर केली तुम्ही? कुणावरच नाही। म्हणजे असं कोणी तुम्हाला दोषी आढळला नाही की ज्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे? आम्हाला एवढं तरी सांगा की पाणी पुरवठा करायची जबाबदारी कोणाची होती? कोणाची? व्यक्ती कोण आहे? नाही नाही नाही, अभियंता नाही ना, त्याला कोणी ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर असेल, डिपार्टमेंट कोणाकडे आहे? कोण? नाव सांगा ना। ते नव्हते, मग अधिकार कोणाला दिले होते? नाव सांगा, मग ते विधिमंडळात नाव सांगावं लागेल। मग त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? विभाग त्यांच्याकडे जाईल अजून? असं कसं करता येईल तुम्हाला? असं कसं करता येईल? एखादा अधिकारी तिथं जर त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही, 8 लाख लोकांचं शहर आहे तिथं, मला असं वाटतं की हे पिवळं पाणी काही घर बघून येत नाही, कदाचित सगळ्यांच्याच घरी आला असेल। जिल्हाधिकारी महोदय गंभीर आहे, म्हणूनच आम्ही आपल्याकडे आलेले आहोत की हे महापालिका स्तरावर याच्यावर काही होत नाही, आपण लक्ष घातलं पाहिजे। मग पाणीपट्टी ते लावणार का पिवळ्या पाण्याची? नाही, 15 दिवस पाणी आलं आणि पुन्हा परत 8 दिवसांनी पुन्हा 15 दिवस आलं। तो जो कार्यकाळ आहे ना, तुम्ही पाणीपट्टी आकारू नये, त्यावेळेस ती जाहीर तरी करावी, कारण ते सूक्त त्यांना मान्य करावी लागेल।